हे कसलं आहे बाई साहब? ओ माय गॉड, काफींना एकदम फुल जोश आलेला आहे। थोड़ा सा जोश में जरा होश खो गए। 2 मिनिटं पण नाही लागलेला तयार व्हायला, 2 मिनिटं पण नाही। आणि मी अर्धा तास झालाय मागचा तयार होते, पण अजून माझं झालेलं नाहीये। आज काय जेवायला? पुरणपोळी। कालपासून आम्ही नाचतोय, एवढे पाय दुखतायत ना तरी पण आम्ही नाचतोय भाई, फुल नाचतोय। नमस्कार मंडळी, तर आज आहे डे 2, म्हणजे तसं बघायला गेलं तर डे 6 आहे गणपतीचा, बट आज इथला माझा डे 2 आहे। जर मागच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल की आमच्या इथे या घरी गौराई बसलेले आहेत आणि गणपती सुद्धा बसलेले आहेत। सो त्याचं डेकोरेशन वगैरे चालू होतं आणि सगळ्या गौराई मस्तपैकी बसल्या आणि ते तुम्ही मागच्या व्लॉग मध्ये बघितलं असाल। तर आज आहे हळदी कुंकू आणि ते सगळं, म्हणजे त्याची पूर्ण तयारी करायची बाकी आहे अजून। जे रुखवत वगैरे आणलेलं ना आम्ही दीदीच्या लग्नाच्या टाइमला, ते सगळं असं तिथं पूर्ण मांडायचं आहे आणि अजून खूप तयारी आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आहे। म्हणजे घरातच 12 लोक राहतात, त्याच्यामुळे अजून लोक जर आले तर अजून जास्त स्वयंपाक असतो। आणि एवढं म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर गौरींना खूप सारं नैवेद्य दाखवलं जातं। आता जर तुम्हाला नसेल माहिती तर मी तुम्हाला दाखवेलच, कारण की ऑब्व्हियसली चालू आहे खाली तयारी आणि मला पण आता आवरायचं आहे। आणि आवरले तर आहे मी, पण तसं आवरायचं आहे आणि मस्त केस वगैरे वरती बांधून फुल कामाला लागणार आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला दिसेलच। सो काम करता करता व्हिडिओ करणे पण गरजेचं आहे, मेमरी राहते, बाकी काय नाही, पण भारी। आता संध्याकाळी आम्ही तयार होऊ। हे सगळेजण काष्टा नेसणारे, पण मी काय आणलेला नाहीये काष्टा वगैरे, आणि मला माहितीच नव्हतं की काष्टा बिष्टा नेसायचं आहे। सो त्याच्यामुळे मी आपला साधा ड्रेस आणलेला आहे आणि तोच घालणार आहे। बघूया आता काय होतंय ते। हा ड्रेस पण दीदीचा आहे, कानातले पण दीदीचे आहेत, घर पण दीदीचं आहे, सगळं दीदीचं। बट जाऊ द्या, आता दीदी खाली काम करते बिकॉज तिला काम करणं भागच आहे। आता मी सुद्धा जाईल खाली आणि मी पण काम करायला लागणार आहे। सो त्याच्या आधी म्हणलं ब्लॉग करून घेऊ, कारण की मला वेळच नाही भेटत आहे, वेळ भेटतच नाहीये। एक तर मला लाज वाटते, दुसरी मला वेळ भेटत नाही। सो मग म्हणून मी वरती येऊन करते ब्लॉग। सो आता तुम्ही बघूच शकाल पुढे काय काय होतंय ते, मी सगळं तुम्हाला दाखवेल। इकडचं सगळं झालेलं आहे। आता जे आपण लग्नामध्ये दीदीला रुखवत दिलेलं आहे ते आता मांडायचं आहे सगळं। सो ते मी आता दाखवते। A few moments later. असते तुमच्या रूम मध्ये तूच ना काम बरं असं स्टुडंट पिवळा आहे खायला आपल्याकडं। माझा अवतार एकदम घाण झालाय, बट इट्स ओके। कसं वाटलं डेकोरेशन? त्या लोकांनी केलंय काय? हा मी पण नाही बघितलंय, साध्या नॉर्मलच आम्ही बघितलंय। हा का? आज काय जेवायला? पुरणपोळी। अजून तयारी चालू आहे, पुरणपोळी झाली नाही, पप्पा आलेले आहेत। घेऊन जातोच मी पुढं। हसा हसा ना।
माहिती असेल तर आमच्या आजी कालच आल्या सांग जोरात बोल. गोट्यावर असं नाही सांगायचं. आता आम्ही चाललोय गोठ्यावर असं सांगायचं. हे बाबा हे सटकशील आहे. जाम वारा पण आहे आणि एकदम थंड वारा, एकदम थंड. चिखल पण तेवढाच आहे पण थंड आहे वारा, मस्त एकदम. हो आमचं मोठी अरे 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 तू कशाला? अरे असं थोडस ताकद लावायची. या साईडने लावायची. जय बजरंगबली. मोठा कस काय सुटलास तू? हा काय नाही करत तो, काय नाही, चांगला आहे तो, काय नाही करत. सीताफळ बघायची का तुम्हाला? सीताफळ आता मी तुम्हाला हा सीताफळ दाखवायचं राहिलं. यांची काय पकडापकडी चालू आहे काय माहिती. यांची वेगळीच पकडापकडी चालू आहे. इकडं बघाय. इकडे 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 हे पाळू छोड. हा ओ माय गॉड. दुर्गा साडी कुठे? राहू दे नको मागे पकडणार तू आता तिला. हे दुर्गा हे छोटे पिल्लू हात नाही लावू देत ते, माग जात. अगं बाई मीरा थोडीशी रागीट आहे. आणि ते कसलं आहे? अच्छा ओ पेरूचं झाड. पेरू छोटे छोटे आणि हे छोटे छोटे जे झाड आहेत ते केळीचे झाड आहेत. किती क्यूट आहे. आणि हा कढीपत्ता बाई इथलं इथंच काढायचा आणि इथलं इथंच खायचा. आणि ही कोंबड्या ह्या कालच आणलेला आईच्या गावात केवढा मोठा आहे. ओ माय गॉड. तोच नाही ना म्हणणार. हे काय झालं? काय काढलंस ते? ओ माय आवळे. आवळे आले त्याला. कलर किती छान आहे याचा. बस झाले तेवढे. बस झाले. काय करायचे याचे एवढे?
कोंबडी, इथं पण एक कोंबडी आहे, इथं पण एक आहे. घाबरलं जा ना, पळ की. हा कुठे आहे पिल्लू? अच्छा पिल्लू ते ओके. भेंडी गाईड आई शपथ भेंडी भाई इथंच सगळं, इथं काय टेन्शनच नाहीये. नको काढूस. हो फुलं चलो नेक्स्ट. हो हे काय पडलं हे दर रे गेलं गोवा. हो शांत झोपलाय, राहू दे बस रे. तो बिचारा कसा बसलोय बघ, त्याला राग येतोय, त्याचा नाक बघ कसं होतंय, असं करतोय. चला अरे भाई आता घरी जायचं आणि आराम करायचा. नाही आराम नाही, हो बघितलं. हे कसलं आहे बाई साहेब? पिपाणी वाजून दाखवणार या. ह्या झाडाच्या पानाची आता अक्का आणि ते चाललेत. ही सजावट हिने किती. बॉईज लोकांचं काही स्ट्रगल नसतं, पण मुलींचं स्ट्रगल जाम असतं. आता मी ड्रेस तर घातलाय, पण त्याच्यावर आंबाडा बांधू की केस मोकळे सोडू का वन साइड घेऊ समजतच नाहीये. हे बघा 2 मिनिटं पण नाही लागले याला तयार व्हायला, 2 मिनिटं पण नाही. आणि मी अर्धा तास झालाय मागचा तयार होते, पण अजून माझं झालेलं नाहीये. आणि पसारा तो तर वेगळीच गोष्ट आहे पसाराची. हे मागे छान वेद आणि हा वेदला बोलून आण रे जरा. वेदला वेट, तुम्हाला बँड बाजा बघायचं काय? बँड बाजावाले बघायचे तुम्हाला? वेट मी तुम्हाला दाखवते. बँड बाजावाले बघा, हे बघा बँड बाजा. इकडे बघ रुद्र, हे बघ खालून वरपर्यंत सगळं. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार आहे की मी कसं गाणं म्हणतो मी. याला कॅमेरा अँगल नाही घेता येते. जा तिकडे जा. मैं ब्लॉगर नहीं हूँ ना, मैं सस्ता ब्लॉगर हूँ. सो फायनली हेअरस्टाईल डन झालेली आहे, मम्मीने केलेली आहे. आता आपण जाऊ. काय मस्त वारा येतो यार, एकदम मस्त. मागच्या बॅक कॅमेऱ्यानं तुम्हाला नीट दिसलं नसेल, बट तुम्ही आता बघू शकता. आणि कंटिन्युअसली एकदम थंडगार वारा येतो, त्याच्यामुळे अजून वा 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 एकदम मस्त. आणि हे जो नेकलेस आहे हा, तो कधी मागवला होता? दीदीच्या लग्नाच्या खूप आधी मागवलेला, आणि ते दीदीच्या लग्न झाल्यानंतर आला. त्याच्यामुळे त्यावेळेस मला हा घालता नाही आला, बट आज मी घातलाय. काय माहिती का, जर तुम्ही विसरला असाल तर मी तुम्हाला परत एकदा सांगते की आज गौरींना जेव घालायचं असतं आज. सो त्याच्यामुळे मग आम्ही तर ऑलरेडी सकाळी जेव घातलेलं आहे, बट आता संध्याकाळी आहे हळदी कुंकू. सो त्याचा कार्यक्रम आहे. खरं तर तो बायकांचा कार्यक्रम आहे, बट तरी पण आम्ही पोरी नटून थटून तयार झालेलो आहे. कारण की काय पण असते यार, आम्हाला घरात सण असला म्हणजे आम्ही नटणारच आहे. तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्या जणांनी एकदम मस्त पैकी नटून थटून बसलेलो आहे. आणि आता जाऊ खाली आणि मस्त एकदम भारी हे केलेलं आहे आम्ही, काय म्हणतो त्याला, पूर्ण फुलांचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आता ते मी तुम्हाला दाखवेलच.
वरतून एवढं सगळं भारी दिसतंय, एवढं सगळं खायला मिळणार. हे बघा वारकरी आहेत सगळे, सगळं खायला सुद्धा ठेवलेलं आहे. आता मेन खेळ सुरू होत आहे. या बायका आम्हाला खूप त्रास देतात, म्हणजे अक्षरशः आम्हाला एक फोटो पण काढून देत नाही. चला चला चला, आणि आम्ही फोटो काढायला लागले की स्वतः मेकअप बिकअप करत बायका बायका तू पण आली त्याच्यामध्ये. नाही, ती मुलगी आहे. थांबा, आता मेन रील येणार आहे. 1 2 3 स्टार्ट. पोपट हो गया. तुझ्या काकू औषध दिवा घेऊन यायचं, नंतर बाई खेळूया मला बाई रीलची तयारी चालू आहे. थांबा, बाहेर आले कोण. पूजा करा, पूजा रिटेक. पूजा करा, पूजा. काकू बॅकग्राऊंड चांगलं नाही आलंय. ठीक आहे, थांब थांब. ओ काय नाचा नाचा, ही शिकवते त्यांना. ही मोदक करता करता आली. हो एक नंबर. अरे 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 लटक पाणी लटक. ओ माय गॉड, डान्स इंडिया डान्स मध्ये कोरिओग्राफर. अरे का कोण ना कोण नाही. घाण गेली. कशी मी नाचू, कशी मी नाचू. ओ माय गॉड, ओ माय गॉड काकू. बाई आता कंबर खोचले. उल्टा हो गया. आता 2-2 जणींचं चालू आहे. बिचाऱ्या सकाळी पण एवढ्या पोळ्या केल्या, आता मोदक चालू आहे. आपण तोपर्यंत आपण मोदकाचं काय हालचाल आहे ते बघूया. वा नाईस. हो चालू आहे, ह्या दोघींची मेहनत चालू आहे. ही जी झाली मंगळागौर खेळून, आता ही आलेली आहे इथे मोदक करायला. काय नाही, चल जाऊ दे. नाईस. हा ओळख पण करून दे ना. हा कर कर. मम्मी हाकलपट्टी करते दीदीची. हातात घ्या ना मोदक. यांचं मोदक करायचं काम आहे, त्यांचं खेळायचं काम आहे आणि माझं व्हिडिओ करायचं काम आहे.
पंजाबी लोकांना पण नाचत आहे बाई, एक नंबर. कालपासून आम्ही नाचतोय, एवढे पाय दुखतायत ना तरी पण आम्ही नाचतोय भाई, फुल नाचतोय. आज मस्त पुरणपोळीचा बेत होता आणि त्याच्यानंतर आहे मोदक. आता ती खायची आणि झोपून द्यायची. भाई हसा हसा आजी हसा बाई हसा. हिची मम्मी आहे या अचल दीदीच्या सख्या सासूबाई. आणि ही हिची दीदी. रील्सची प्रॅक्टिस चालू आहे, मी तुम्हाला दाखवते. आई फुल हौशी आहे. ठरतंय काय चालू आहे काय नाही, बघू आता. किती डोक्याला कटकट आहे यार. नाही होते, अर्धा तासापासून चालू आहे, नाही होते. जोश में जरा होश खो गए. अरे एक साथ एका टेक मध्ये सगळं करा ना. एवढ्या वेळा रिटेक घेतली की माझं अख्खं गाणं पाठवून गेलंय. हे बँड बाजा बघा, बँड बाजा बँड बाजा. अजून कोरिओग्राफी चालू आहे. बाय बाय बाय. इकडे बांधून टाका. एवढ्या वेळ तुम्ही थँक्यू.
माळ होती ग 30 तोळ्याची ग, चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. आता तुम्ही बघितलं असेल की आम्ही किती नाचलो वगैरे, खूप सारं खेळलो. काही काही गोष्टी रेकॉर्ड नाही झाल्यात, बट काही झाल्यात त्या मी टाकलेल्यात. आणि द मेन पार्ट, साजूक तुपातले मोदक खाल्ले, मस्त पुरणपोळी वगैरे खाल्ली. महिनाभराचा जेवढा पण उपवास होता ना तेवढा मला वाटतं की काहीच कामाचा नाही, कारण की आता माझं 2 किलो तर आरामात वाढणारे वजन, कारण की एवढं सगळं गोड मी खाल्लंय ह्या गणपतीमध्ये. अजून तर गणपती जायचे बाकी आहेत, अजून फिरायचं बाकी आहे, बट स्टील एवढं सगळं खाल्लंय. आणि आता वाजले किती 11. आता मस्तपैकी झोपणार आणि उद्या निघणार दुसऱ्या गणपतीला. असं स्ट्रगल चालू आहे माझं. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करून जा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.